ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माझ्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अमावस्येसाठी विशेष सेवा किंवा विशेष तोडगा. आपल्या घरामध्ये शांतता राहण्यासाठी किंवा आपल्या घरातील वादविवाद किटकिटी कमी होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहून शांतता राहण्यासाठी आपल्याला ही सेवा किंवा हा तोडगा आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामधून स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेनुसार आपल्याला गुरुमाऊलींनी हा तोडगा किंवा ही सेवा आपल्याला सांगितलेली आहे, जी आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याला आपण कर्पूर होम असंही म्हणतो त्या सेवेला. तर तो कर्पूर होम किंवा ही सेवा कशी करायची आहे, कधी करायची आहे आणि कोणी करायची आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही सेवा किंवा हा तोडगा करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एक नारळ आणि कापूर शक्यतो भीमसेन कापूरच वापरायचा. देवाची कुठलीही सेवा करताना कापूर शक्यतो भीमसेन कापूरच वापरायचा. आता ही सेवा करताना आपण ही सेवा अमावस्येला सुरू करतो. अमावस्येच्या दिवशी, कुठल्याही अमावस्येच्या दिवशी ही सेवा आपण सुरू करू शकतो. आणि ही जी सेवा आहे आपल्याला ती 2 वेळा करायची आहे, सकाळी आणि संध्याकाळी. आपल्याला ती सेवा करण्यासाठी लागणार आहे एक नारळ, जो की नारळ पूर्ण सोलून घ्या आणि शेंडी ठेवा आणि शेंडी देवाकडे येईल असा हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे. या नारळावर हा नारळ सोलून घ्यायचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण ह्याच्यावरती कापूर जाळतो तर हे नारळाचा वरचा पूर्ण भाग जळतो. सो आपण तो पूर्ण सोलून घेतो आहे आणि हा सोलून घेतलेला नारळ देवासमोर ठेवायचा आहे. शेंडी देवाकडे आली पाहिजे. शेंडी देवाकडे करून हा नारळ देवासमोर ठेवायचा. या नारळावर एकानंतर एक असे 7 कापूर आपल्याला जाळायचे आहेत. म्हणजे एक कापूर जाळायचा आहे, त्यानंतर तो कापूर संपत आल्यानंतर म्हणजे थोडासा शिल्लक राहिल्यानंतर दुसरा कापूर लगेच लावायचा आहे, कारण आपल्याला हा होम 7 कापूर जळेपर्यंत विझून द्यायचा नाही आहे. तर हा कापूर मी तुम्हाला ठेवून दाखवते. एक कापूर त्यावरती आता हा अशा पद्धतीने देवाकडे शेंडी होईल असा हा नारळ ठेवायचा आहे देवासमोर. आता हा व्हिडिओमध्ये दाखवण्याच्या उद्देशाने मी फक्त हा नारळ हातात पकडला आहे, पण हा नारळ आपल्याला हातात पकडायचा नाही आहे. देवासमोर आपण एका ताटात हा नारळ ठेवायचा आहे आणि मी जसा आता एक कापूर लावला आहे तसा हा एक कापूर पूर्णपणे जळू द्यायचा आहे. हा कापूर जळाल्यानंतर थोडासा शिल्लक राहिल्यानंतर अखंड होम करण्यासाठी दुसरा कापूर लावायचा आहे, मग तिसरा, मग चौथा, मग पाचवा, असं करून एकानंतर एक आपल्याला 7 कापूर जाळायचे आहेत. आपल्याला एक कापूर जाळताना एका वेळी 2, एका वेळी 3 असे कापूर जाळायचे नाही आहेत. एकानंतर 2, एक कापूर, एकानंतर दुसरा कापूर, त्यानंतर तिसरा कापूर, असा एक करून 7 कापूर आपल्याला देवासमोर जाळायचे आहेत, नारळ देवासमोर ठेवून. आणि हे कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे. तसंच गायत्री मंत्र देखील आपल्याला त्यावर म्हणायचा आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. अशा प्रकारे आपल्याला गायत्री मंत्र देखील म्हणायचा आहे. आणि ही सेवा आपल्याला अमावस्येच्या दिवशी सुरू करायची आहे. 2 वेळा दिवसातून ही सेवा करायची आपल्याला, सकाळी 1 वेळा, संध्याकाळी 1 वेळा. म्हणजे सकाळी 1 वेळा नारळावर 7 कापूर जाळायचे आहेत, संध्याकाळी 1 वेळा त्याच नारळावर 7 कापूर जाळायचे आहेत. अमावस्येच्या दिवशी घेतलेला नारळ रोज वापरायचा आहे पौर्णिमेपर्यंत. पौर्णिमेला तो नारळ आपल्याला बदलून घ्यायचा आहे. आता नारळ चांगला असेल तरीही बदलायचा आहे. आणि ज्यावेळेस नारळ चांगला असेल तो नारळ आपल्याला प्रसाद म्हणून घरामध्ये घ्यायचा आहे. आणि प्रसाद म्हणून नारळ खाताना एकतर तुम्ही त्या नारळाचा गोडाचा पदार्थ बनवा किंवा तो आहे त्या स्वरूपात फोडल्यानंतर तुम्ही खाऊ शकता. पण तिखटाचा प्रसाद किंवा तिखटाचा पदार्थ कधीही आपण
प्रसादाच्या नारळाचा बनवत नाही. कुठलाही प्रसाद असो, या नारळाचा देखील आपल्याला गोडाचाच प्रसाद बनवून खायचा आहे. आणि कधीकधी ही सेवा करताना नारळाला तडा जातो, तर तडा गेलेला नारळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. आणि अमावस्यापासून सुरू केलेली सेवा पौर्णिमेला नारळ बदलून घ्यायचा आहे. सेवा मात्र अखंडपणे सुरू ठेवायची आहे, फक्त पौर्णिमेला नारळ बदलायचा. परत पौर्णिमेला घेतलेल्या नवीन नारळावर सेम सेवा, सकाळी 7 कापूर जाळणे, संध्याकाळी 7 कापूर जाळणे. ते जाळत असताना श्री स्वामी समर्थ आणि गायत्री मंत्राचा अखंड जप करायचा आहे. ही सेवा आपल्याला अखंडपणे करायची आहे. अमावस्या ते परत दुसरी अमावस्या, म्हणजे ही सेवा अखंडपणे केली तरीही चालेल. पण जर ही सेवा केल्यानंतर 1-2 महिन्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप छान बदल जाणवले, तर तुम्ही खंड केला सेवेत तरीही चालेल, पण शक्यतो अखंडपणे सेवा करा. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत वापरलेला नारळ पौर्णिमेला बदलायचा आहे आणि पौर्णिमेपासून परत अमावस्येपर्यंत वापरलेला नारळ अमावस्येला बदलायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हा कर्पूर होम घरामध्ये करायचा आहे. तर अमावस्येपासून तुम्ही ही सेवा सुरू करा. जर अगदी कोणाला काही अडचण असेल किंवा वेळ नसेल, अगदी कोणी बाहेर गेलेलं असेल, अगदी अडचणी असेल, तर ही सेवा तुम्ही कुठल्याही शनिवारी पण सुरू करू शकता. पण शक्यतो अमावस्येला सुरू करा, ही जास्त प्रभावी ठरते. आणि ही सेवा अखंडपणे करा. अखंडपणे सेवा केल्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह बदल जाणवतील. नकारात्मकता तुमच्या घरामधून निघून जाईल. कटकटी, वाद विवाद कमी होतील आणि तुमच्या घरात शांतता राहील. हे गुरुमौलींच्या आदेशानुसार आपण ही सेवा घरामध्ये करत असतो. तर तुम्ही ही सेवा नक्की करा. हा तोडगा तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला काय बदल होतात तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरातील शांततेमध्ये, घरातील वातावरणामध्ये, ते तुम्हीच अनुभवा. आणि जर तुम्हाला काही याच्याबद्दल प्रश्न असतील ह्या सेवेबद्दल, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसहित, नवीन सेवेसहित. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.